नमस्कार, मी मंजिरी. MVTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करतोय, पण तत्पूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. जुईनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त सत्यनारायण व महापूजेचं झालं आयोजन. आमदार मंदाताईंनी दर्शन घेत उपस्थितांशी फ्रीहोल्ड घरासंदर्भात केली चर्चा. सेंट्रल पार्क 7चं आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते झालं उद्घाटन. नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने वाशी येथे विविध कार्यक्रमांचं आयोजन. आमदार मंदा म्हात्रेंनी घेतला सहभाग, व्यक्त केला मनोदय, दिल्या नववर्षाच्या शुभेच्छा. नेरूळ सेक्टर 24 येथे गुढीपाडव्यानिमित्त सत्यनारायण पूजा झाली संपन्न. आमदार मंदा म्हात्रेंनी वाण स्वीकारून सर्वांनी एकत्रित येऊन समस्या सोडवण्याचं केलं आवाहन. जुईनगर येथे गुढीपाडव्यानिमित्त सत्यनारायण व महाप्रसादाचं आणि महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात आमदार मंदा म्हात्रेंनी सहभागी होत आशीर्वाद घेतलाय. यावेळी सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याविषयीची माहिती उपस्थितांना आमदार मंदाताईंनी दिलेली आहे. गुढीपाडव्यानिमित्त सर्वत्र आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं. अशात जुईनगर सेक्टर 23 येथे साई कृपा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी येथे नववर्ष गुढीपाडवा शुभमुहूर्तावर श्री सत्यनारायण महापूजा व महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांनी आपली उपस्थिती दिली. दरम्यान दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. यावेळी आमदार मंदाताईंना हळदी कुंकू लावण्यात आलं, तर शाल श्रीफळ देऊन त्यांचं स्वागतही करण्यात आलं. यावेळी सिडकोची घरे फ्री होल्ड करण्याविषयीची सविस्तर माहिती आमदार मंदा म्हात्रेंनी उपस्थितांना दिली. घराच्या उपक्रमातून करूया एवढ्या मी शुभेच्छा देते. त्या दिवशी आपली बैठक झाली, त्याचे 2 वर्ष मी अगोदरपासून हे काम करते, पण आपल्याला सगळ्यांना एकत्रित यावं लागेल. कारण प्रत्येक असोसिएशनमध्ये काही ना काही तक्रारी, भांडणं असं सगळं काही असतं. ते विसरून फक्त आपल्या मुलांसाठी, पुढच्या भविष्यासाठी आपण एकत्रित यायला पाहिजे. आपल्याला माहिती आहे ही घरं आहेत, ही सिडकोच्या लीजवर 60 वर्षासाठी आपल्याला दिलेली आहेत. आता आपली 40 वर्ष झालेत, 20 वर्ष बाकी आहेत. 20 वर्षानंतर मी असेल की नसेल किंवा आपण असाल की नाही, पण आपल्या मुलांनी कुठे जायचं. आणि कायदे बदललेले असतील. कायद्यानंतर त्याच्यामध्ये उद्या सांगितलं की तुमचं घर, तुमची जागा करताना पैसे भरा, काय भरा, तर ते होऊ शकणार नाही. म्हणून मी इलेक्शनच्या वेळीच माझ्या जाहीरनाम्यामध्ये दिलं होतं की आपण मला निवडून दिलं तर मी नक्कीच ही तुमची घरं, ही तुमची जागा तुमच्या सोसायटीच्या मालकीची करून देईन. सोसायटीच्या मालकीची जागा तर होईलच, त्यात काही वादच नाही. कारण आपण पाहिलं त्या दिवशी 2 महिन्याचा आपल्याला टेक्निकली जो काही प्रॉब्लेम आहे त्यासाठी सिडकोनी वेळ दिलेला आहे. त्याच्यानंतरची खरी आपली जी काम आहे, विकासक कुठलेही येतील, बांधतील, निघून जातील, मग आपण त्यांना कुठे शोधणार. तर आपली घरं ही क्वालिटी वाईज आणि वेळेत पूर्ण व्हायला पाहिजे. जर संपूर्ण सेक्टर एक असेल तर आपण कंपन्या बोलू शकतो. टाटा आहे, बिर्ला आहे, LNT आहे, त्याच्यानंतर शहापूर पालनजी आहेत, अनेक अशा मोठ्या कंपन्या आहेत. त्यांना मोठं सेक्टर पाहिजे तरच ते येतील. ते छोट्या छोट्या बिल्डिंगसाठी येणार नाही. आणि ते जर आलं तर आपल्याला खाली मोठं ग्राउंड भेटेल, लग्न कार्य सगळे आपली एकाच याच्यामध्ये होत जातील. म्हणून मी तुम्हा सगळ्यांना काय सांगितलं की तुम्ही एक कमिटी तयार करा. तुमच्या इथली 7-8 लोक, दुसऱ्या सोसायटीची 7-8 लोक, अशा सगळ्या सोसायटींची एकत्रित करून एक दिवस मला बोलवायचे. एक 15 दिवसात तुम्ही कधी माझा वेळ घेऊन जा. सगळ्या सोसायटीच्या लोकांना तुम्ही जागृत करा की आपल्या मुलांसाठी हे काम करून घ्यायचं आहे. तुम्ही सगळे एकत्रित आलात तर मी येईन, सगळ्यांना मार्गदर्शन करीन. आपला किती मोठा प्लॉट तयार होईल त्याच्यावरती कंपनी आहे. बिल्डर येऊन तुमचा काही फायदा नाही. येणार, बिल्डिंग बांधणार, निघून जाणार. 10-15 वर्षानंतर लिकेज व्हायला लागले का तुम्ही कोणाला जाऊन भेटणार. म्हणून आपल्याला काम करताना क्वालिटी याला महत्त्व दिलं पाहिजे. क्वालिटीने घरं आपली पुन्हा झाली तर एक पुन्हा 40-50 वर्ष आपल्या मुलांना त्रास राहणार नाही. आणि म्हणूनच आपण सगळ्यांनी एकत्रित येऊन विकास करण्याची गरज आहे. मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते की आपण सर्वांनी मला आशीर्वाद देऊन इतक्या या खुर्चीवर बसवलंय तुमचं काम करण्यासाठी. गेली 15 वर्ष आपल्याला माहिती आहे की आपल्या इथं कोणी विभागात भेटत नव्हतं, येत नव्हतं. पण आज मी जवळजवळ 2.5 वर्षामध्ये सगळ्या सोसायट्यात जाते, कार्यक्रमाला बोलवल्यावर जाते आणि त्यांचे प्रश्नही ऐकून घेते. माझं आपल्याला एवढंच म्हणणं आहे की आपण सगळे एकत्रित या. जसं आज पाडव्याला आलात, उद्या परवा रविवारी एखादी तुमच्या सगळ्या पुरुषांची बगरींची मिटिंग घ्या.
त्यातून एक 10 नावं, मग ते सगळ्या सोसायटीत जाऊन त्यांना जागृत करून आपण एक इथे मोठी मीटिंग घेऊ, इथे नाही तर दुसऱ्या सोसायटीत घेऊ. त्याच्यामुळे काय होईल, जनजागृती होईल. बिल्डरला तर मी 2.5 एपीचं तर आणून दिलंय, ते रिडेव्हलपमेंटचीच वाट बघतात, ते कमवतील आणि जातील. आणि तुमच्या जर आम्हाला काही नको, मला तुमचा आशीर्वाद आहे तोच ठेवा, तेच प्रेम ठेवा. मला काय येऊन कोणाच्या एफएसआयतून काही घरं बिरं घ्यायची नाहीये. तुमचा विकास हाच माझा एक मनात ध्येय आहे. आणि तुम्ही सगळे मला ओळखतायत की असं नाही तुम्हाला कोण ओळखत नाहीये म्हणून. तर माझी इच्छा आहे की लोकांनी बिल्डर आणू नये, करू नये, चांगली कंपनी आणावी आणि क्वालिटीचं चांगलं काम करून घ्यावं. शेवटी आपली इच्छा, तुमच्या कोर्टातने बॉल टाकलेला आहे, तुमची इच्छा असेल तर तुम्ही विकासक आणून करू शकता. पण माझी इच्छा मी काय बोलली की क्वालिटी वाईज काम आणि वेळेत काम. बिल्डर येईल, खोदेल, निघून जाईल. असोसिएशनच्या काही लोकांना सांगेल मी एवढे पैसे देतो, तेवढे देतो, हे बांधून देतो, ते बांधून देतो, पण त्याच्यावर भुलू नका तुम्ही. कारण किती माझ्याकडे रोज तक्रारी बिल्डरांच्या येतात, ती घरं बांधून गेले, आता लिकेज आहे, बिल्डिंग कोसळायला झाले, स्लॅब कोसळायला झाला, कोणी येत नाही, बिल्डर गायब झालेले आहेत. म्हणून मला जर पैसे कमवायचे असते तर मी स्वतः सांगितलं असतं मी एक विकासक आणते आणि तुम्ही काम द्या म्हणून. पण माझी इच्छा आहे की मी सुद्धा आणलेलं कोणी तुम्ही घेऊ नका, आपल्या कंपन्या येऊ द्या. मोठमोठ्या कंपन्या आल्या त्याच्यासाठी मोठा प्लॉट लागतो, त्या छोट्या कामात हात घालत नाही. तर तेवढं तुम्ही सगळ्यांनी एक मीटिंग घ्या, मला पुन्हा बोलवा, मी निश्चित येईन. तुम्ही कधीही सांगा, मी येईन. शनिवार रविवार कधी वेळ माझा असतोच, त्यावेळी मी तुम्हाला भेटेन. धन्यवाद सगळ्यांना. पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पुढच्या वर्षी काहीतरी इथे सुरू व्हावं अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद. या निमित्त उपस्थित पदाधिकारी व सदस्यांनी फ्री होल्ड संदर्भात आमदार मंदाताईंशी सविस्तर चर्चा करत आपला मनोदय व्यक्त केला. सिडकोचे जी घरं आहेत त्या सिडकोच्या घरांचे सर्व सेक्रेटरी आणि अध्यक्ष यांच्या समवेत ताईंनी धडक त्या ठिकाणी एक मोर्चा या सिडकोच्या व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी साहेबांच्या समवेत त्या ठिकाणी आयोजन केलेलं होतं. आणि निश्चितपणे त्या ठिकाणी भूषण गगराणी साहेबांनी सुद्धा आश्वासन दिलं की आमचा सिडकोचा कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी नकार नाहीये, आम्ही पॉझिटिव्ह आहोत. आम्हाला या ठिकाणी गेल्या 60 वर्षाचं जे लीज डीड होतं ते लीज डीड त्या ठिकाणी आम्ही फ्री होल्ड तुम्हाला करून देऊ, तुमच्या नावाने आम्ही पूर्ण करून देऊ. ताई, आपण आम्हाला कधीही सांगा, आम्ही निश्चित आपल्या पाठीशी आहोत. बिल्डर नव्हे, चांगल्या नामांकित कंपनीचे जे आहेत, L&T असेल, अजून त्यापेक्षा रैना असतील, असे नामांकित ज्या कंपन्या आहेत त्या विकसक कंपन्यांना आणून या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारची घरं मिळवून देईल अशा प्रकारचं आश्वासन त्या मीटिंग मध्ये, त्या बैठकीमध्ये दिलं. आणि 1100 लोक त्या ठिकाणी फक्त एका दिवसाच्या त्या ठिकाणी कॉलवर त्या ठिकाणी उपस्थित झालेले होते. गुढीपाडव्यानिमित्त सत्यनारायण पूजेचं आयोजन खरंच चांगली बाब असून या पवित्र दिनी आमदार मंदा म्हात्रेंनी सिडकोची घरे फ्रीहोल्ड करण्याविषयीची माहिती दिली हा दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MBTV. पाम बीच रोड येथे आता खवय्यांसाठी अजून एक संधी उपलब्ध झाली आहे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते सेंट्रल पार्क 7चं उद्घाटन करण्यात आलंय. याबाबत जाणूया अधिक या बातमीच्या आधारे. गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अनेक शुभारंभ करण्यात येतात. याच अनुषंगाने सीवूड सेक्टर 46A पाम बीच रोड येथे श्रीजी हाइट्स येथे सेंट्रल पार्क 7चं आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं. सेंट्रल पार्कचं फीत कापून उद्घाटन केल्यावर आमदार मंदाताईंचा शाल व पुष्पगुच्छ तसेच श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान मारुती भोईर, जयवंत तांडेल, पुण्यनाथ तांडेल आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सत्यनारायण पूजेचे दर्शन घेऊन नतमस्तक होऊन आमदार मंदा म्हात्रेंनी आशीर्वाद घेतला. दरम्यान आमदार मंदा म्हात्रेंनी सेंट्रल पार्क 7ची पाहणी केली व या संबंधात उपस्थित आणि संबंधित चर्चा देखील केली. नवी मुंबईकरांना सेंट्रल पार्क 7च्या रूपात खवय्येगिरीसाठी नवीन संधी लाभलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MBTV. नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने वाशी येथे गुढीपाडव्यानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात मनोरंजनपर कार्यक्रम, ब्रास बँड, कला, शोभायात्रा आदी जल्लोषात संपन्न झालं. यात आमदार मंदाताई म्हात्रे उत्साहात सहभागी झाल्या, ज्यांनी नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नवी मुंबईत गुढीपाडव्याचा ठिकठिकाणी उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला. नववर्षाचं स्वागत आनंदात झालं. याच अनुषंगाने नवी मुंबई प्रेस क्लबच्या वतीने वाशी येथील शिवाजी चौकात नूतन वर्षाच्या स्वागताप्रित्यर्थ विविध कार्यक्रम आयोजित केले होते, ज्यात शोभायात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात आमदार मंदा म्हात्रे सहभागी झाल्या होत्या, तर विष्णुदास भावे नाट्यगृहात विविध सांस्कृतिक आणि मनोरंजनपर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. तर संध्याकाळी दिवाळी ग्रुपच्या वतीने ब्रास बँडच्या आधारे सादरीकरण करण्यात आलं. दरम्यान आमदार मंदा म्हात्रे, पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांच्या समवेत अनेक मान्यवर उपस्थित होते. आमदार मंदा म्हात्रे यांनी या जल्लोषात सहभागी होत उपस्थितांशी संवाद साधला. आज हे आमचे दिवाळा गावचे बंधू छाया सर्कल बँड यांना जेव्हा माझं 76 साली घरच आहे लग्न होतं, त्यावेळी मी यांना पाहिलेलं आहे बँड वाजत. त्यात श्याम कोळी हे मी त्यात जास्त ओळखते. बाकी नवीन मुलं खूप आहेत त्याच्यामध्ये, तरुण पिढी पुढे आलेली आहे आणि आनंद वाटतो की आपली संस्कृती, आपले संस्कार टिकवून या दिवाळा गावाने ठेवले आणि त्यांच्यासाठी एक जोरदार टाळी झाल्या पाहिजे. आणि दुसरी टाळी मनोजसाठी झाली पाहिजे. मनोज हे इतके कार्यक्रम करताना काय परिश्रम घ्यावे लागतात ते मला माहिती आहे आणि खरोखरच तुला धन्यवाद द्यायला पाहिजे की सकाळपासून आणि तुझी टीम सगळी सकाळपासून तुम्ही हे कार्यक्रम घेता. त्यामुळे संध्याकाळी मला वाटलं तो थोडं थकलेला असतील, पण तोच उत्साह तुझ्यामध्ये बघून थोडा मला आनंद वाटतो आणि खरोखरच तुझा उत्साह असाच टिकून राहावा आणि दरवर्षी तू असे वेगवेगळे कार्यक्रम करून लोकांना एकत्रित करण्याचं काम आज मुंबईमध्ये जर कोणी करत असेल तर ते मनोज आणि त्याची टीम आहे. त्याबद्दल खरंच पाडव्याच्या तर तुम्हाला शुभेच्छा देतेच, पण असाच तुमचा उत्साह कायम राहिला पाहिजे की समाजामध्ये नवीन नवीन लोक येत असतात, पण त्यांना एकत्रित करण्यासाठी कोणीतरी पुढे यावं लागतं आणि ते काम तू करतो, तुझी सगळी मंडळी करतात. त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांना नवीन वर्ष पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. पाडवा